नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये आपण बघणार आहोत की अरविंद सर्वांच्या समोर येतो आणि हे काय आहे, इतके फंक्शन कशाला केले असे विचारतो। तर लगेच सार्थक विचारतो की बाबा, ज्या मुलीने तुम्हाला नदी तीरातून बाहेर काढले ती मुलगी नेमकं कोण आहे या दोघीपैकी। तर अरविंद त्या मुलीकडे बघत असतो आणि आनंदीकडे बोट करतो आणि हीच ती आनंदी चेहऱ्याची ती आनंदी मुलगी। सार्थकला सुद्धा खूप आनंद होतो आणि आनंदीला सुद्धा। तर सार्थक रागाने रेश्माकडे बघत असतो। रेश्मा, केदार आणि रुंदा यांचे चेहरे मात्र हे पाहण्यासारखे झालेले असतात। त्यानंतर इकडे मालती ही सर्वांना सांगत असते की मी आनंदीला बघण्यासाठी बाहेर गेले, पण आनंदी तेथे नव्हती आणि हे पूजेचे ताट आणि तांब्या इकडे पडलेले होते। नक्की अंशुमनराव आले असतील आणि त्याने आपल्या आनंदीला घेऊन गेले असतील, म्हणून सर्वजण टेन्शनमध्ये येतात। मालती खूपच घाबरलेली असते। लीना म्हणते की आई, काळजी करू नका, आपल्या आनंदीला काही होणार नाही। तर लगेच मनोज हा रागाने म्हणतो की थांब, मी त्या हरामखोरला फोन लावून बघतो, म्हणून मनोज फोन लावतो, पण अंशुमन मात्र काही फोन घेत नसतो। तेव्हा मनोज आनंदीच्या मोबाईलवर सुद्धा फोन लावतो, मात्र आनंदीचा फोन हा घरामध्येच वाजत असतो। तर मालती आणखीनच घाबरते। मालती सप्तशृंगी मातेला नमस्कार करते की आनंदीला जिथे कुठे असून दे, सुखात राहून दे। त्यानंतर इकडे आनंदी ही सार्थकच्या बाबांकडे बघते आणि सार्थक सर, हे तुमचे बाबा आहेत का? सार्थक म्हणतो की हो, तुम्ही त्यांना ओळखता ना, आणि त्या दिवशी तुम्ही यांचा जीव वाचवला होता ना। अरविंद मात्र खुश होऊन आनंदीकडे बघत असतो। आनंदी म्हणते की हो, त्या दिवशी नदी तीरावर हे पाण्यात पडायला लागले होते आणि ऐन वेळेस मी माझी ओढणी फेकून त्यांचा जीव वाचवला। तर लगेच सार्थक आपल्या खिशातून तो गोंडा काढतो आणि हा गोंडा तुमच्याच ओढणीचा आहे का असे विचारतो। तर आनंदी म्हणते की हो, हा गोंडा माझ्या ओढणीचा आहे। तर रेश्माचा मात्र खूप चेहरा असा पाहण्यासारखा होतो। सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो। रेश्मा लगेच आनंदीवर आरोप करते आणि आनंदी खोटं किती बोलावं याची सुद्धा सीमा असते, आणि हा गोंडा तुझ्या ओढणीचा आहे का? तर आनंदी हो बोलते। तर रेश्मा मुद्दाम आनंदीला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत असते। सार्थक हा रागाने रेश्माकडे बघू लागतो। रेश्मा म्हणते की आनंदी, बाबांचा जीव मी वाचवला होता आणि इतकं सर्व खोटं बोलताना तुला थोडीशी सुद्धा लाज वाटली नाही का? सार्थक म्हणतो की रेश्मा, बाबांनी आनंदीला ओळखलेले आहे, त्यामुळे आता बोलायचे काही काम नाही। रुंदा म्हणते की अरे सार्थक, भाऊजींच्या लक्षात राहत नाही, आणि त्या दिवशी सुद्धा भाऊजींनी रेश्माला ओळखले होते ना। सार्थक म्हणतो की नाही काकू, आपणच त्यांना फोर्स करून हे करण्यासाठी सांगत होतो। रेश्मा म्हणते की सार्थक, ही मुलगी तुला फसवते आणि बाबांचा जीव मी वाचवलेला आहे। सार्थक म्हणतो की त्या दिवशी सुद्धा सर्वांनी तुझ्यावर विश्वास ठेवला ना, मग आज मी तिच्यावर विश्वास ठेवला, मग काय झालं? रेश्मा म्हणते की मग आनंदी, ती ओढणी तुझ्याकडे तर असेल ना। वृंदा म्हणते की मग ती ओढणी घेऊन ये आणि खरं काय आणि खोटं काय हे नक्की सर्व समोर येईल। तर आनंदी म्हणते की काकू, ती ओढणी हरवली आहे। तर वृंदा म्हणते की घ्या, म्हणजे ही नक्की खोटं बोलते। वृंदा म्हणते की मग भाऊजींच्या बोलण्यावर आपण कसा विश्वास ठेवायचा, हिच्याकडे एक सुद्धा पुरावा नाही। रेश्मा म्हणते की हिच्याकडे ती ओढणी असू शकणार नाही, कारण ती ओढणी एकच होती, ती फक्त माझी। रेश्मा म्हणते की सार्थक, तुला सर्वांसमोर माझा अपमान करायचा होता, तुला लग्नच करायचे नव्हते माझ्याबरोबर, मग सांगायचे ना तू। आदर्श म्हणतो की सार्थक, हा काय प्रकार आहे सर्व? सार्थक म्हणतो की सांगतो, मगाशी आपला जो काही गाडीचा ड्रायव्हर आहे ना, विकास दादा, तो मला भेटला आणि या रेश्माने आणि केदारने त्याला खोटं बोलण्यासाठी पैसे दिले। रेश्मा आणि केदार म्हणतात की नाही, हे सर्व खोटं आहे, कोणीतरी मुद्दाम हे सर्व करते। तर लगेच सार्थक विकास दादांना बाहेरून आवाज देऊन आतमध्ये बोलावतो। विकास मात्र घाबरलेला असतो। सार्थक म्हणतो की विकास दादा, घाबरू नका, मी आहे तुमच्यासोबत, मगाशी मला जे सांगितले ते सर्वांसमोर सांगा। तेव्हा सर्वजण खूपच घाबरतात। केदार आणि रेश्मा म्हणते की हा सर्व या आनंदीचा प्लॅन आहे आणि हे विकास आणि आनंदी एकमेकांना मिळालेले आहे। तर लगेच आनंदी खूप भडकते। रेश्मा म्हणते की अरे सार्थक, ही मुद्दाम तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी भरवते। तर आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम, मी इथे खोटं काही सिद्ध करण्यासाठी आलेली नाही, मला इथे आणले गेलेले आहे आणि माझा खोटं ठरवले, त्यामुळे आता मला तोंड उघडावेच लागेल आणि खरं काय आहे ते सर्वांना सांगावेच लागेल।
आनंदी अरविंद समोर येते आणि काका त्या दिवशी तुमचा पाय घसरला होता, नदी तीरावर मी वाचवण्यासाठी तुम्हाला मीच वाचवले. तर लगेच रेश्मा म्हणते की अगं मग असे आहे तर लगेच मग तुझी ती ओढणी कुठे. तर आनंदी सार्थक समोर येते आणि सार्थकला म्हणते की सर सॉरी, ती ओढणी घरातून गायब झाली. वृंदा म्हणते की हो असंच तुझा काहीतरी प्लॅन असेल. सार्थक म्हणतो की मिस आनंदी तुमच्याकडे ती ओढणी आहे का. आनंदी म्हणते की सर मी जे काही सांगते ते खरे सांगते, फक्त ते सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे आता सध्या पुरावा नाही. रेश्मा म्हणते की मग तुझ्याकडे पुरावा नाही तर आत्ताच्या आत्ता त्यांच्या आजारपणाचा फायदा घेऊ नको आणि इथून चालती हो. सार्थक म्हणतो की 1 मिनिट रेश्मा, अजून एक गोष्ट आहे की जी गोष्ट फक्त त्या दिवशी माझ्या बाबांचा जीव ज्या मुलीने वाचवला त्या मुलीलाच माहिती असणार. आणि बाबांचा जीव वाचवल्यानंतर बाबांनी त्या मुलीला एक वाक्य सांगितले आणि जिला ते वाक्य माहिती असेल तीच आता ती खरी गोंडेवाली मुलगी. आणि बाबांनी ते वाक्य काल त्यांना आठवले म्हणून लिहून ठेवले होते. सार्थक म्हणतो की सांग रेश्मा, त्या दिवशी माझे बाबा जीव वाचवल्यानंतर काय म्हटले होते. रेश्माचा मात्र खूप असा पोपट बनतो आणि ती मम तत करत त्या दिवशी मी फक्त ते मला असे म्हटले की थँक्यू माझा जीव वाचवल्याबद्दल. तर सार्थकला हसू येते. सार्थक म्हणतो की मिस आनंदी तुम्ही सांगा आता. तर आनंदीला ते वाक्य आठवते आणि आनंदी शांतच असते. वृंदा आणि रेश्मा म्हणते की बहुतेकीला आठवत नसेल. रेश्मा म्हणते की आठवायला त्या दिवशी घडलेच नसेल तर काय आठवणार. तर आनंदी म्हणते की जो प्रवाहाच्या दिशेने जातो तो अडकत जातो आणि जो विरुद्ध दिशेने जातो तो सरतो. तर अरविंद सुद्धा आनंदीची साथ देतो. तर सार्थक खूपच खुश होतो आणि खुश होऊन म्हणतो की काल बाबांनी हेच वाक्य लिहिले होते. तेव्हा सुधाला खूप आनंद होतो. रेश्मा वृंदा यांचा खूप असा जळफळाट. सार्थक म्हणतो की मिस आनंदी तुम्हीच माझ्या बाबांचा जीव वाचवला. तर रेश्मा लगेच म्हणते की सार्थक तू मला मुद्दाम हे फसवतो, कोणीतरी मुद्दाम मला यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो. आणि सार्थक मी तुझ्या बाबांचा जीव वाचवला आणि तू त्या बदल्यात मला अशी फेड केली का. खोटारडी तर ही आनंदी आहे आणि हिने ड्रायव्हरला सुद्धा मॅनेज केलं. सार्थक प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. म्हणून रेश्मा ही आपलं खोटं लपवण्यासाठी रडण्याचे नाटक करते. रेश्मा ही आनंदीला म्हणते की प्रत्येक वेळेस माझ्या सुखाच्या आड येण्याचा प्रयत्न तूच करत असते, म्हणून तुला माझे सुख देखवत नाही. म्हणून रेश्मा आपला हात आनंदीवर उगारते. सार्थक लगेच रागाने रेश्माचा हात धरतो आणि रेश्माचा हात जोराने खाली पाडून सुद्धा देतो. तर लगेच आनंदी ही सार्थकडे बघत असते. सार्थक म्हणतो की खोटं तू बोलली रेश्मा आणि त्यांच्यावर तू आळ घेते. लाज वाटत नाही की तुला हे सर्व करताना मला फसवले आणि हे सर्व मला मिळवण्यासाठीच केले ना तू. आणि हे सर्व करताना माझ्या घरच्यांना फसवताना लाज कशी वाटली नाही. आणि तर रेश्मा म्हणत असते की सार्थक खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम करते, माझ्यावर विश्वास ठेव. सार्थक म्हणतो की अगं प्रेम काय असते हेच तुला समजत नाही आणि खरं प्रेम हे काय असतं हे तुला कसे समजणार. ज्या प्रेमामध्ये खरा विश्वास सत्य काहीच नसते त्याला प्रेम नाही म्हणत. आणि यासाठी फक्त आता मी तुला एकच निर्णय देऊ शकतो, तर हा भाग येथेच संपतो. म्हणून सार्थक हा रेश्माला हाताला धरून घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगतो. तर रेश्मा म्हणत असते की सार्थक तू हे चांगले करत नाही, मला झिडकारले आणि हे सर्व त्या आनंदीमुळे झाले, मी तिला कधीच सोडणार नाही. म्हणून सार्थकने रेश्माची कायमची हकलपट्टी केलेली असते. तर हा भाग येथे संपतो. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.